राज्य निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद। महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार। मतदार याद्यांमधील घोळ कोण सोडवणार? आदित्य ठाकरेंचा सवाल। निवडणुकीपूर्वीच्या भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका, आदित्य ठाकरेंचं आवाहन। निवडणुकांसाठी आमचा विरोध नाही, मात्र आधी मतदार याद्या दुरुस्त करा, मगच निवडणुका घ्या, किशोरी पेडणेकर यांची मागणी। मतदार याद्यांबाबत काही प्रश्न असल्यास पुराव्यांसह कोर्ट आणि निवडणूक आयोगात जावं, फक्त पत्रकार परिषद घेऊन प्रश्न सुटत नाही, मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका। मतदार याद्यांमधील दुबार नावांबाबत काय कारवाई केली, निवडणूक आयोगानं सांगावं, हरकतींवर स्पष्टीकरण द्यावं, सुषमा अंधारेंची मागणी। निवडणुका जवळ आल्या की विरोधकांचे आरोप सुरू होतात, आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया। तर निवडणुकीसाठी तयार, आम्हीच जिंकणार, अतुल भातखळकर यांना विश्वास। राज्यात पालिका निवडणुकांच्या तयारीला वेग, प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीत रहा, आयोगाचे 29 मनपा आयुक्तांना आदेश। आचारसंहिता, अर्ज भरणं, आवश्यक कागदपत्रांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना। मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंना धक्का, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये, विकास कामं करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश, घोसाळकरांची प्रतिक्रिया। निवडणुकीपर्यंत असे अनेक पक्षप्रवेश भाजपमध्ये होतील, काम करण्याची इच्छा असणारे भाजपमध्ये येणार, प्रवीण दरेकरांसह आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या हस्ते कोल्हापुरातील इचलकरंजीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, सांगलीतही अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईसह 13 महापालिकांना 74 कोटींचा निधी, मुंबईसाठी अतिरिक्त 36 कोटींची तरतूद। पुणे महापालिकेसाठी महायुती, ठाकरे बंधूंसह मवियाची मोर्चे बांधणी, भाजपचं पुण्यात शक्ती प्रदर्शन तर मवियाची एकत्र बैठक। उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येणार। ओमराजे निंबाळकरांनी महिला उमेदवाराला हसीना पारकर संबोधल्यानं उमरग्यात वातावरण तापलं, महिला उमेदवाराला बदनाम करू नका, परिणाम भोगावे लागतील, भाजपचा निंबाळकरांना इशारा। नाशिक शहरात 15,000 झाडांच्या लागवडीचा शुभारंभ, आपलं नाशिक हरित नाशिक योजनेअंतर्गत वृक्षारोपण, पहिल्या टप्प्यात आज 1000 नवीन झाडांची लागवड। पुण्यात राजगुरुनगरमध्ये खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांचा गळा चिरल्याची घटना, विद्यार्थ्याचा मृत्यू, हल्लेखोर विद्यार्थी पसार। शिवी दिल्यानं बारामतीत एकाची निर्घृण हत्या करणारे दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक, अविनाश उर्फ माऊली लोंढे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव। नागपूरमध्ये भावांचा शेतातील पाण्याचा वाद विकोपाला, मोठ्या भावाकडून लहान भावाची गोळ्या झाडून हत्या, हत्येनंतर मृतदेह पेट्रोल टाकून जाळला। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी साठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार, बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक, 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास योजनेतून वगळणार। पंतप्रधान मोदी आजपासून 4 दिवसांच्या विदेश दौऱ्यावर, द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच व्यापाराला चालना देण्याच्या अनुषंगानं दौरा असणार।